पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. तिथं ऑलरेडी CIDची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे. तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे. अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारचे. दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत. पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? दादाला प्रखरपणे विरोध करणारा, दादावर टीका करणारा, दादावर शिलक्या भाषेत बोलणारा हा रोहित पवार तेव्हा कुठं गेला होता जेव्हा दादा जिवंत होते. आता दादा गेल्यावर दादाची सिंपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागं ह्याचे याच्याकरता याची नाटकं सगळे चालू आहेत. आणि म्हणूनच याच विषयात त्यांनी जी उडी घेतली ही फक्त प्रसिद्धीकरता घेतलेली आहे. पण काल जेव्हा त्या कदाचित त्याने पुस्तक वाचलं असावं, जो पुस्तक तो वाचायला मिळतं की त्यात महाराजांचा कसा अपमान आहे, कदाचित त्याच्यामुळे तो आला नसावा.